नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका वृद्ध शेतकऱ्याला वारंवार होणाऱ्या घरफोडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरवपिंपरी येथील सुमारे 80 वर्षीय रामकृष्ण टकले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत मिरजगाव पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. 2024 पासून त्यांच्या घरात आणि शेतात अनेक वेळा चोरी झाल्याचा दावा करण्यात आला असून दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचं अर्जात नमूद केलंय. मात्र वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून ठोस तपास किंवा कारवाई होत नसल्याचा आरोप टकले यांनी केलाय. कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील रहिवासी असलेले रामकृष्ण टकले हे सुमारे 80 वर्षांचे वृद्ध शेतकरी आहेत. ते गावापासून दूर असलेल्या घरात राहतात. टकले यांच्या अर्जानुसार नोव्हेंबर 2024 मध्ये ते उपचारासाठी रुग्णालयात असताना त्यांच्या घराची कडी तोडून चोरी करण्यात आली आहे. यामध्ये 2 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 1 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आलाय. यानंतर 2025 मध्येही पुन्हा घरफोडी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. शेतातील मोटर आणि केबल यासारख्या वस्तू देखील चोरीला गेल्याचं अर्जात नमूद केलंय. वारंवार तक्रार करूनही मिरजगाव पोलिसांनी तपासात कुठलाही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे संबंधित चोरीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी टकले दाम्पत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपोषण सुरू केलं आहे. माझं नाव पुष्पा आहे. आम्ही रहिवासी गुरवपिंपरीचे राहणार. आमच्या घरी 4 वेळा चोरी झाली, पण पहिल्यांदा आमचे पैसे गेले, सोनं गेलं. दुसऱ्या बारीने कपडे भांडे गेले आणि तिसऱ्या बारीने आमच्या घरावरच्या पिलेटी गेल्या सर्व ऊर्जेच्या आणि चौथ्या बारीने आमच्या वावरात ती तूर गेली. पण ह्याचा कुणीही अजून दक्षता घेतली नाही. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन 4 बार तक्रार दिली, पण आमची कुणी दखल घेतली नाही. त्याच्यामुळे आम्ही उपासनाला बसलो. आमची लवकरात लवकर कुणी ज्यांनी चोरी केली असेल त्याचा शोध ताबडतोब लावा. आम्ही नवरा बायको म्हातारे, आम्हाला सांभाळणार कुणी नाही. आमचं लवकरात लवकर तपास लावा ही आमची नम्र विनंती. मी रामकृष्ण त्रिंबक टकले, राहणार गुरवपिंपरी. आम्ही नवरा बायको तिथं राहत आहे. आम्हाला कुणी सांभाळायला माणूस नाही तिथे, तर तिथं आमच्या जीवाला सुद्धा धोका वाटतोय. आता मी दुखायला लागलं म्हणून दवाखान्यात गेलो. माग चोरी झाली, कवाडाची कुलप मोडली, कुठं कोंड मोडलं. शेवट पिलेटा नेल्या वरल्या काढून लाईटीच्या. तूर नेली, 3 एकरच तूर होती. मशीन लावून तूर काढून नेली. आरोपीला लवकरात लवकर त्यांनी अटक करावी. आमचा शोध का लागाना भाऊ. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.